dilution ratio at which the odor is hardly detectable is generally called as threshold odor number and for public supplies it should not exceed. तर सर्वात आधी पाहू थ्रीशोल्ड ओडर नंबर म्हणजे TON नेमकं काय असतं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक वॉटर सॅम्पल आहे आणि दुसरा आपल्याकडे सेम व्हॉल्यूम आहे डिस्टिल्ड वॉटरचा. ओके, या सॅम्पलमधून आपल्याला एक ओडर येतो आहे आणि समजा 10 ml आपल्याकडे सॅम्पल, 10 ml आपल्याकडे काय आहे डिस्टिल वॉटर. आता हे 10 ml डिस्टिल वॉटर या सॅम्पलमध्ये टाकलं आणि आपल्याला तो येणारा वास आहे, ओडर आहे, तो जर बंद झाला तर आपण त्याला थ्रीशोल्ड ओडर नंबर या सॅम्पलसाठी म्हणणार 1. लक्षात आलं. समजा एक दुसरं सॅम्पल घेतलं 10 mlचं आणि त्याच्यामधनं आपल्याला खराब वास येतो आहे किंवा वास येतो आहे आणि आपल्याला त्याला वास न येण्यासाठी त्याच्यामध्ये 20 ml समजा डिस्टिल वॉटर टाकावं लागलं तर याचा TON येतो 2, कारण आपण 2 डायल्युशन कॅरी आउट केले. सेम वे आपल्याला एका 10 ml सॅम्पलसाठी 30 ml जर डिस्टिल वॉटर यूज करावं लागलं जेणेकरून वास येणार नाही तर त्याला म्हणतो आपण TON 3. आणि जनरली पब्लिक सप्लाईजमध्ये हा थ्रीशोल्ड ओडर नंबर 3पेक्षा जास्ती जायला नको. ओके, 1 हा खूप बेस्ट आहे कारण एका डायल्युशनमध्येच काय झालं, वास येणं बंद. 2 इज ऑल्सो गुड आणि 3 हा डिझायरेबल आहे. 3च्या वर जर समजा 5 TON लागत असलं तर ते पब्लिक सप्लायसाठी ते पाणी आपल्याला वापरायला नको. देअरफॉर करेक्ट आन्सर इज ऑप्शन A 3 TON.